गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। सर्वच ठिकाणी मोहिते पाटील यांच्या नावाचं कंपल्शन सक्ती कशासाठी, असा सवाल पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा परिषद सभेत उपस्थित केला। लोकशाहीत बहुमताने घेतलेल्या निर्णयाचा सर्वांनी स्वीकार केला पाहिजे। या मुद्द्यावर अनावश्यक राजकारण न करता विकासाच्या प्रश्नावर काम करावे अशी भूमिका त्यांनी मांडली। एवढ्या मोठ्या प्रमाणावर नावे असताना प्रत्येक ठिकाणी मोहिते पाटील यांच्या नावाचा आग्रह धरण्याचे कारण काय, असा सवाल गोरे यांनी विचारला। आणि त्यानं काय फरक पडायचं कारणही नाही। मला वाटतं सभागृहाच्या नावाचा विषय होता, त्या नावाचा विषय सदस्यांनी काय निर्णय घेतलेला आहे आणि सदस्यांनी बहुमतानं घेतलेल्या निर्णयाचा आपण स्वीकार केला पाहिजे अशी साधारण प्रक्रिया लोकशाहीमध्ये आहे। त्यामुळं त्याचं राजकारण न करता आपल्यापुढे खूप मोठे प्रश्न आहेत, विकासाचे प्रश्न आहेत, अडचणीचे प्रश्न आहेत, लोकांनी दिलेली जबाबदारी आहे, या सगळ्या विषयावर आपण सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे। त्यामुळे त्याच्या वादळ काही येणार नाही। आणि असं मत होतं त्याच्यामध्ये की नवीन जर सभागृह बांधणार असतील तर माजी पंतप्रधान अटलजींचं नाव देण्यात यावं असं त्याच्याकडून सांगण्यात। मात्र दुसरीकडे धैर्यशील मोहिते पाटील हे विरोधात आहे, रणजितदादा पक्षाची जवळीक नाही आहे। यामुळं कुठेतरी शंकरराव मोहिते पाटलांनी जिल्ह्याचा नेतृत्व अधिकारी केले, त्यांचं नाव पुसण्याचा हा प्रयत्न होता। मला एक आपल्याला समजत नाही आहे, शंकरराव मोहिते पाटलांचं कसं नाव पुसलं जाईल? मोहित्यांचं नाव कसं? पाक गल्लीला, रस्त्याला, बोळाला, कुठल्या ह्याला नाव नाही। एवढी सगळ्या ठिकाणी नाव असल्यावर सगळ्या ठिकाणी नावाचं कंपल्शन कशासाठी पाहिजे? त्यामुळे त्यांचा कधी अवमान आम्हाला करायचा नाही आणि त्या गोष्टीत मला जायचंही नाही। आम्ही शंकरराव मोहिते पाटलांचं नाव बदललेलं नाही आणि ते बदलणार नाही। आम्ही शिवरत्न हे नाव बदललेलं आहे। बदलायचा निर्णय मी बदललेला सभागृहात घेतलाय असं मला तुमच्या माध्यमातून समजलेलं आहे।